हो, खरंच ही गाडी माझ्यासाठी खूप लक्की गाडी आहे. चावले 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 उंबील चावला बघा. उंबीलची जी काही मुलं आहेत नाही बघा, नेटवर्कसाठी अशी ना वरती बांधावरती चढलेत माकडासारखी. बघा हे मातीचं घर मी आलो ना की हे दाखवतो मुद्दाम. अशी घरं आता बघायला कमी भेटतात ना. मस्त फुलाच्या आतमध्ये परत फुल येत आहे बघ. आणि तुम्ही व्हिडिओ आवडीने बघताय म्हणून आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवावेसे वाटतात मला. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. मंडळी संध्याकाळचे आता वाजलेत 5 आणि आता आम्ही निघालोय गुरववाडीमध्ये. गुरववाडीमध्ये अशासाठी जातोय, आमचे बाबा आहेत तर त्या बाबांचे मित्र आहेत, त्यांची तब्येत नाही ठीक आहे, जरा त्यांना बघून येतो आणि नंतर मग तिकडनं बघूया, जरा खांबेवाडीत पण जायचंय. तर पहिला खांबेवाडीत जाऊ आणि नंतर मग गुरववाडीत जाऊ, कारण मधुवाल्याला जरा निरोप द्यायचंय, बाबांचं काहीतरी काम आहे. आता त्यासाठी जातोय आणि उद्या परत आहे ना सकाळच्या गाडीला, म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजरने आम्ही प्रवास करणार आहे. गाड्यांना गर्दी तर आहेच, पण सकाळच्या गाडीला गेलो तर कमीत कमी आतमध्ये बसला तरी मिळेल. तर म्हणजे आता निघालोय, जरा गुरववाडी आणि खांबेवाडी दोन ठिकाणी आपण जाऊयात आणि त्याच्यानंतर मग उद्या सकाळी आपण मुंबईचा प्रवास सुरू करणार आहे. पण हे बघा, मुंबईमधून जी आपण गाडी घेऊन आलो होतो ना, ती गाडी आता इथेच ठेवून जायचंय. खरं तर गाडी इथे ठेवून जायला माझी इच्छा होत नाही, कारण 15 वर्ष ज्या गाडीनी सोबत दिली ती गाडी आता इथे ठेवून जायला माझ्या खरंच जीवावरती आली. 15 वर्ष जी गाडीनी मला सेवा दिली आणि खूप अजून पण एवढी छान चालते ना, म्हणजे सकाळपासून इथे आल्यापासून इतकी सुंदर गाडी फिरवली आहे सगळीकडे. मी गाडीला खरंच ठेवून जायला इथे मला कसं तरी वाटतंय. अजून पण माझी गाडी नवीन वाटते बघा. 15 वर्ष झाले, 5 वर्ष तिला आता मी पासिंग करून घेतलंय, पण खरंच गाडी मला इथे ठेवून जायला मला आता कसं तरी वाटतंय. कारण एकदा गाडी जागेवरती उभी राहिली मग काय नाही काय तिच्यामध्ये काम येत राहतं. बाबांना तसं सांगितलंय मी, गाडी जरा स्टार्ट वगैरे करत जा. जरा माझ्या गाडीची खूप आठवणी आहेत, माझ्या गाडीच्या माझ्यासोबत. आता गाडीला इथे ठेवून जायचं म्हटलं ना की मला एकदम, हो खरंच ही गाडी माझ्यासाठी खूप लक्की गाडी आहे. आता मी जरी दुसरी गाडी घेतली असली ना तरी पहिली गाडी ती पहिली गाडीच असते. आणि ही गाडी मी कधीच कोणाला देणार नाही, अगदी इथेच मी ठेवेन तिला आणि ठेवणार, कारण ही माझी पहिली गाडी आहे. या गाडीने माझा खूप चांगला असा प्रवास पाहिलाय. आता या गाडीला इथे ठेवून जाताना मला खरंच एकदम कसं तरी होतंय. पण असो, इथे आल्याच्या नंतर ही गाडी आपल्याला सोबत असते. कुठे फिरायला जायचं म्हटलं की सोबत पाहिजे. छान आहे गाडी. चला आता इथून निघूयात, जरा खांबेवाडी आणि गुरववाडी दोन ठिकाणी जाऊन येऊ. तर मंडळी आहे बघा, आता ना खांबेवाडी झालोय, मधुदादाच्या इथे त्याला निरोप द्यायचा होता. आणि हे खांबेवाडीतलं कालिका मातेचं मंदिर, ज्याचा रौप्य महोत्सवी वर्ष आता साजरा केला 11 तारखेला. आणि मधुदादाचं इथे घर आहे. तर वहिनी म्हणतात की आंब्यावरती चढलाय, कुठल्या कुठल्या आंब्यावर चढलाय काय माहिती. इकडे आहे वाटतं, आंबा हलवतोय तो. पण आता जाणार आहे उद्याच. उद्या रात्री त्याची कोकण कन्या गाडी आहे. निरोप द्यायला आलोय. काय बोलवलं होतं ना बाबा, काय बोलवलं होते बाबा? कुठं आहेस, कुठे भाई? हा बघ शेंड्यावर गेलाय. हा बघ, अरे बाबा म्हणत होते काय येणार होतास आज ना, आलास का नाही? मग त्यांना मी तेच म्हणतो, म्हटलं देते तर द्या. तो मला बोलतो येईल तो चाली चाली. नाही ना, हा. उद्या कधीची गाडी आहे तुझी? रात्रीची ना? आज रात्रीची आहे. हा हा हा. अरे खाली उंबील आहेत, मला चावले 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 चावले. उंबील चावला बघा, उंबील चावले.
हा बघा एक उंबील. अरे उंबील म्हणजे मोठे मुंगे असतात. बरेच आंबे काढले. अरे आज गाडी आहे तुझी? मला वाटलं उद्या. मग घेऊन घेऊन येतो मग नंतर मी. हा घेऊन येतो मग नंतर. कधी येऊ सांग. मी उद्या सकाळी निघतोय. मी येतो ना. मी त्यांना तेच बोलवतो मग आताच द्या घेऊन जातो ना. होय येतो नंतर जरा गुरुवाडी जातोय तिकडनं येतो मग. हा चल येऊ काय? मुंबईला घेऊन येऊ. अरे इथेच येतो तुला आणून ना. हा येतो मी. चल सांभाळून उतर. चला मला वाटलं हा उद्या जाणार आहे. मग तो जाणार आहे आजच रात्रीची गाडी. परत एक फेरी मारतो आणि त्याला चहाची पात देतो. एकदम वरती चढलाय तिकडे. आणि हे मधुदाचं घर. आता दोघे इकडे आहेत. मी पण निघतो आता खाली. आणि आमचे खांबेवाडी आणि बादेवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये ना नेटवर्कचा खूप इश्यू आहे आणि नेटवर्कच येत नाही. त्याच्यामुळे वाडीमध्ये आलेली जी काही मुलं आहेत नाही बघा नेटवर्कसाठी अशी ना वरती बांधावरती चढलेत माकडासारखी. काय करणार पर्यायच नाही. हे नेटवर्क येतं काय रे? येतं फुल येतं. अरे लॉकडाऊनला आम्ही इथे घर बांधलं होतं वरती झाडावर माहिती आहे काय? बघा या मोबाईलने ना सगळ्या पोरांना माकडं करून टाकलेत. ही बघा ही आता बघतच नाही इकडे. चालू दे चला. तर मंडळी हे बघा आता गुरववाडीतल्या शशिकांत गुरव यांच्या दुकानावरती आलो आहे. जरा बिस्किटचा पुडा वगैरे घेऊ. किती शांत आहे बघा. संध्याकाळचे आता वाजले 5:30 आणि ज्यांच्याकडे जायचे ना ते इथे वरती राहतात. आणि हा रस्ता जातो आपल्या गावच्या मंदिराकडे. रघुनाथ गुरव म्हणून आहेत आमच्या बाबांचे मित्र. तर त्यांना जरा बघून येऊयात. आजारी आहेत. क्रीमवाला हे जो डार्क फॅन्टॅस्टिक आहे बिस्किट. नाही मग हे ओरिओ भेटेल एक हा क्रीमवाला आहे. चला येतो साहेब. या चला गुरव साहेबांकडे थोडी खरेदी केली आणि इथून निघालोय. आज मंडळी गुरववाडीमध्ये असणार आहे रघुनाथ गुरव यांच्या घराजवळ आपण आलोय. हे त्यांचं घर आहे. मी मागे पण आलो होतो जेव्हा शिमग्यात आलो होतो तेव्हा. आणि हे बघा हे गावचं जुन्यातलं घर. मातीच्या भिंतींचं घर असणार. आणि ही कोपटी. हे बघा हे त्यांचं घर आहे. त्यांचा मुलगा वगैरे असेल. आहेत काय कोण? येऊ काय? हा नमस्कार. घरी आलोय जरा बाबांना वगैरे बघूयात. म्हटलं आलोय तर म्हटलं जरा बघून जाऊया म्हाताऱ्यांना. येऊ काय? आलेत काय मुंबईवरनं? चला मंडळी आता ह्या बाबांकडे ना त्यांना जरा बघितलं तब्येतीची विचारपूस केली आणि आता इथून निघालोय. चला. आणि बघा घरचा परिसर सुंदर आणि बारका मुलगा ना वरती खेळतोय त्याच्यामुळे भेटला ना तो तिथे दिसेल. होय शिमग्यात आलो होतो. बरं आहेत ना? बघा हे मातीचं घर. मी आलो ना की हे दाखवतो मुद्दाम. अशी घरं आता बघायला कमी भेटतात ना. मस्त वाटतात. आणि हे सारवलेलं असं अंगण बिंगण आहे ना. तेव्हा मांडव होता ना. मस्त वाटतं मला. ही अशी घरं खूप आवडतात. आमचं घर असंच होतं. होय माझ्या व्हिडिओमध्ये बघा कधीतरी. आमचं घर असंच होतं. जुनं घर आहे ना सेम असं घर होतं आमचं. चला काळजी घ्या तब्येतीची. चला इथून निघालो आहे. दिलीप भाऊ पुढे गेला. आणि हे बघ हे ती जास्वंदी आहे ना मी मागे बघ दाखवली होती. हे बघ जास्वंद फुलाच्या आतमध्ये फुल आहे बघ. हे बघ हे फुल आहे ना फुलाच्या आतमध्ये परत फुल येतं आहे बघ. आणि कलर पण छान हे बघ. हां हे बघ. कसं आहे ना. चला आता इथून निघालो आहे आणि इकडनं जायला आहे ना साकाव घातला आहे बघा छोटासा. बाबा बरे आहेत काय? बरे होय बरे आहेत ना. होय
नमस्कार नमस्कार. बरं आहेत ना? बस बस बरं आहे. आयुषला बोलवत आहेत बारक्याला. बघा मंडळी, आता ना गुरुवाडीतनं निघालो आपण आणि आयुषला आहे ना शेवटी ते बोलवून घेऊनच आले इकडे. हॅलो. अरे काय तुला घरी शोधतोय तू इथे आहे? आणि ते ना आयुषला घेऊन आले. मग तुला म्हटलं खाऊ आयुष आणलंय आता केवढा मोठा झाला, आम्हाला बघायचा होता. हो. कसं आहे आयुष? तुला नाही ना तुला हा कसं आहे? इकडे बघ. बरं आहेस ना? बारीकले झाला तू. बारीक झाला. होय बारीक झाला. खाऊ आणलंय बघ तुला, मम्मीकडे दिलंय. हे तू लहान होतास तेव्हा तू तुला आमच्या व्हिडिओ देतो बघितलेलं. ना, आम्हाला छान वाटतं. मग आयुष इकडे बघ ना, इथे बघ. हाय कर, हाय कर. खाऊ खा. चॉकलेट इथे भेटत नाही म्हणून नाही, मग तू चॉकलेट घे. कुठे गेला होतास? कुठे होतास? कुठे तू? पप्पा कुठे गेले तुला शोधायला? शोधायला गेले कुठे पप्पा? फ्रुटी आणले तुला. केवढा बाबांचा फोन आला. दुसरी चौथीत कुठे? दुसरीला गेला. दुसरीला. छान मग. छान. मस्त रे. जा. हुशार झाला. आता येणार परत आम्ही, गणपती येणार. गणपती आहेत ना अरे तो तुम्ही? परत थांब याल ना इथे. गणपती? तुला खाऊ घेऊन गणपती येऊ असेल. ना. तुला खाऊ आवडतो? गणपतीला खाऊ काय खातोस? हा. अरे मग थंडच आणलाय. थंड आणलं. आम्हाला माहिती होतं. आम्हाला माहिती होतं तू थंड पितोस. चल आता जाऊ आम्ही. चल चल, बाय कर. बाय. चल चल भाऊ. चल भाऊ, येतो. होय. तर मंडळी, आता यांच्या घरातून आहे ना आपण निघालो आहे आणि किती छान वाटते बघा. आणि सूर्यदेव पण आता डोंगराच्या मागे जातील, सूर्यास्त होईल. आणि चला आता आपण पण इथून निघूयात. आपल्याला पण उद्या मुंबईला जायची, त्याची तयारी करायची. चला. आणि बघा इथे ना काहीतरी कचरा बिचरा जाळला आहे. दूर बघा तिथे कसं आहे ते, मस्त. आपल्याला जाळलं आहे. हे मी घेऊन येते ना. घेऊन. तर मंडळी, आता ना फायनली आता घरी जायला निघालो होतो आणि म्हटलं जाता जाताना म्हटलं आपला नेहमीच्या स्पॉटवरती जो नेटवर्क पॉईंट आहे, चाळकेवाडी फाटा. हा बघा, हा रस्ता जातो आमच्या वाडीमध्ये आणि हा जातो इथून पुढे संगमेश्वरकडे. आणि तिथून पुढे राईट मारला की गुरववाडीत जातो. आणि हा जातो रस्ता इथून गव्हाणवाडीकडे, जिथे पुढे टॉवर आहे. पण नेटवर्कसाठी आहे ना इथे येऊन आम्ही बसलेलो असतो. म्हणजे सकाळी 6 वाजता येऊन इथे मी बसतो नेटवर्कसाठी आणि अर्धा तास किंवा पाऊण तास बसल्याच्या नंतर एक व्हिडिओ अपलोड होतो. तर यूट्यूबचे व्हिडिओ बनवताना ना असे पण प्रॉब्लेम असतात की गावी आल्याच्या नंतर व्हिडिओ लेट येण्यामागे कारण हेच असतं की गावच्या ठिकाणी नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत. खूप कमी नेटवर्क असतं. म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जे नेटवर्क लागतं ना ते नेटवर्क आपल्याकडे मिळतच नाही. मग अशा ठिकाणी मोकळ्या जागेवरती येऊन आहे ना हवेवर बसायचं आणि नेटवर्कची वाट बघत बसायचं. 1-1 तास, कधीकधी पाऊण ताससुद्धा आपल्याला जास्त वेळ जातो याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ कुठेतरी अपलोड होतो. आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता गावी आल्याच्या नंतर आहे ना 10 ते 12 दिवस या मे महिन्यामध्ये गावी आम्ही होतो. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त ठिकाणचे चांगले व्हिडिओ बनवता येतील ना असे चांगले व्हिडिओ बनवलेत आणि तुमच्यासमोर ते मी अपलोड केलेत.
जे व्हिडिओ तुम्ही बघताय तुम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही व्हिडिओ आवडीने बघताय म्हणून आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवावेसे वाटतात मला. तर मंडळी सबस्क्राईबसुद्धा आपले आता बऱ्यापैकी आता वाढायला लागलेत. खरं तर तुम्ही सपोर्ट चांगला करताय, अजून चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करा. आणखी चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. कोकणात आल्याच्या नंतर आहेत ना इथे दाखवण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. गावामध्ये आल्यानंतर वेगवेगळी गावं आपण एक्सप्लोअर करू शकतो. छान छान मंदिर आहेत कोकणामध्ये, ती दाखवू शकतो. लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण दाखवू शकतो. रस्त्यांचे काही विषय असतात ते सुद्धा आपण कधी कधी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडत असतो. म्हणजे गावी आल्याच्या नंतर फक्त काहीतरी मोजकेच व्हिडिओ करायचे आणि तेच विषय घेऊन करायचे ना, ते मला जमत नाहीत. नवीन काहीतरी आपण प्रत्येक वेळी तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित व्हिडिओ बनवताना कधी कधी उशीरसुद्धा होतो, पण नवीन काहीतरी विषय मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सतत तेच विषय मी दाखवत बसत नाही, कारण ते मलाही आवडत नाही. काहीतरी नवीन विषय एखादा दाखवला तर समोर आपले पाहणारे जे काही प्रेक्षक आहेत, जे सबस्क्राईब आहेत, त्यांनासुद्धा आवडतं. त्यामुळे आत्तापर्यंत जे काय 10-12 व्हिडिओ बनवलेत ना, ते प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत. म्हणजे इथे आल्याच्या नंतर प्रवासाचे व्हिडिओ असतील, मग राजापूरला गेलो तिकडचे व्हिडिओ असतील, मग 2-3 ठिकाणी मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर घरातली काही रेसिपी असतील ती रेसिपी दाखवली, लग्नाचे दाखवले व्हिडिओ, त्याच्यानंतर वाडींमधले पूजा दाखवल्या, असे नवीन व्हिडिओ दाखवले. खरं तर गावी आल्यानंतर व्हिडिओ बनवायला ना एक वेगळीच मजा असते. जे विषय आपण मुंबईमध्ये शक्यतो आपल्याला दाखवता येत नाहीत, मुंबईमध्ये लिमिटेड असतं विषय, आणि गावी आल्याच्यानंतर आपण बरेचसे विषय असतात आपल्याला. आता थोड्याच दिवसातनं पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर आहे ना संपूर्ण परिसर हिरवागार होईल. कोकण अगदी म्हणतात ना निसर्गाने फुलून जाईल. तर ते सुद्धा खूप सुंदर असतं दृश्य पाहायला. जर आता पुढे जर आपल्याला वेळ मिळाला, सुट्ट्या जर मिळाल्या येण्यासाठी, तर आपण नक्कीच पावसाळ्यामध्ये सुद्धा येण्याचा आपण प्रयत्न करू. आणि सुंदर आहे, म्हणजे गणपतीमध्ये सुद्धा येण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आणखी नवीन चांगले व्हिडिओ आपण बनवू. खरं तर यावर्षी आल्याच्यानंतर आहे ना आपल्याकडे गाडी होती माझी. आता ही गाडी मी माझी इथे आणली आहे, त्याच्यामुळे बरीचशी गावं आपल्याला फिरता आली. आत्तासुद्धा गुरववाडीमध्ये गेलो होतो. नातेवाईकांकडे जाता येतं गाडी असल्यामुळे. तर आत्ता बरेचसे जे काही व्हिडिओ बनवलेत ना, त्या व्हिडिओना नक्की तुम्ही सपोर्ट करा मंडळी. व्हिडिओ कसे वाटले आपण कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. हळूहळू चॅनल माझा ग्रो होतो आहे. चॅनलला चांगला सपोर्ट करा. असेच चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर मी नक्कीच घेऊन येईन. आणि मंडळी हे बघा, आता झाले संध्याकाळ. सूर्यदेव आता त्या डोंगराच्या आता पलीकडे जातील, सूर्यास्त होईल. आणि मंडळी आता उद्या सकाळी आहे ना मुंबईलासुद्धा आम्ही निघणार आहोत. तर मग उद्याचा व्हिडिओ आहे ना मी थोडा वेगळाच बनवेन. खरं तर हा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ एकत्र करायचा मी प्लॅन केला होता, पण म्हटलं नको, उद्याचा व्हिडिओ आपण वेगळाच बनवूयात. तर मंडळी आजचा हा बनवलेला आहे छोटासा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ कसा झाला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर आता हा व्हिडिओ मी तुर्तास इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. चला, धन्यवाद. सुंदर दृश्य आहे. हा असा निसर्ग आहे ना मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही मंडळी.